चोच केवढी, तिचं ते पाणी केवढं मावणार आणि ती आग विझायची कशी. पण तिचा प्रयत्न अखंड चालू होता आणि हे पाहिलं एका कावळ्याने आणि तो कावळा तिला हसला. आता असे कावळे समाजात बरेच असतात. तो म्हणला, अगं चिमणीबाई, अगं तुझी चोच केवढी, तुझी ताकद केवढी, तर तुझे पाणी केवढं मावणार, ती आग बघती होती आणि ती आग विझायची का. चिमणी म्हणाली, दादा मला ठाऊक आहे, माझी ताकद कमी आहे, माझी शक्ती कमी आहे, माझी चोच कमी आहे, माझ्याच्याने आग नाही विझणार. पण दादा मला एक माहिती आहे, उद्या या घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. मग आता आपण काय करायचं, आग लावायची, लागलेली आग विझवायचा प्रयत्न करायचा. हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे. रामाचा आणि भरताचा आदर्श चरित्र ज्यावेळी इथले दोन भाऊ ऐकतील पाहतील तेव्हा बंधुक प्रेमाचा आदर्श या मातीने घालून दिलाय. छत्रपती शिवराय आणि जिजाऊ मातोश्रींचं मायलेकरांचं नातं एक लेकरू आणि एक आई पाहिल. त्यावेळी एक आई फक्त अंगावरचं दूध नाही पाजवत, तर दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार प्रदान करते. जगाला आदर्शभूत असणारी मायलेकरं या मातीने या जगाला दिली आहे. त्यामुळे ही भूमी पवित्र आहे, ही माती पवित्र आहे याचं भान ठेवून आई जगदंबेचा इतका सुंदर आपण उत्सव करता आहात. मनापासून सगळ्यांच्या चरणी हृदय परमात्म्याला वंदन आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय.